नमस्कार मित्रांनो. श्री गुरुदेव दत्त. जून महिन्याच्या शेवटच्या 10 दिवसांमध्ये तुळ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक महत्त्वाच्या घडामोडी, नवीन संधी, काही अपूर्ण कामांना गती आणि काही बाबतीत संयम राखण्याची गरज निर्माण होण्याची शक्यता आहे. गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज राशी भविष्य पाहण्यासाठी आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुळ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे सौंदर्य, समतोल, नातेसंबंध आणि भौतिक सुखसोयीशी संबंधित विषय या काळात अधिक महत्त्वाचे ठरू शकते. असे पारंपरिक ज्योतिषातील काही मतांमध्ये सांगितले जाते की ग्रहांच्या स्थितीच्या सामान्य व्याख्यानुसार गेल्या काही आठवड्यापासून मनात असलेला ताण किंवा अनिश्चितता हळूहळू कमी होण्याची चिन्हे दिसू शकतात आणि काही लोकांना ज्या गोष्टीबाबत सतत प्रतीक्षा करावी लागत होती त्या विषयांमध्ये सकारात्मक हालचाल जाणवू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी तसेच वरिष्ठांकडून मिळणारा विश्वास आणि एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळू शकते, असे काही पारंपरिक मतांमध्ये नमूद केले जाते. काही व्यक्तींना आपल्या कामाची दखल घेतली जात असल्याची भावना निर्माण होऊ शकते, तर काहींना कामाचा ताण वाढल्यामुळे वेळेचे नियोजन अधिक प्रभावीपणे करावे लागेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी जुन्या ग्राहकांची संबंध मजबूत होणे, नवीन संपर्क निर्माण होणे किंवा प्रलंबित व्यवहार पूर्ण होण्यास मदत मिळणे यासारख्या शक्यता पारंपरिक व्याख्यांमध्ये व्यक्त केल्या जातात. कोणतीही गोष्ट, गुंतवणूक, भागीदारी किंवा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी योग्य माहितीची खातरजमा करणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे मानले जाते, कारण केवळ राशी भविष्याच्या आधारावर निर्णय घेणे योग्य नाही. तर आर्थिक बाबतीत पाहिले तर उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याची प्रेरणा मिळू शकते. तसेच काही लोकांना प्रलंबित रक्कम मिळण्याची किंवा एखाद्या अतिरिक्त स्रोतांमधून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता काही पारंपरिक ज्योतिषीय मतांमध्ये व्यक्त केली जाते. त्याचबरोबर अनावश्यक खर्च टाळणे, कर्जाशी संबंधित बाबींमध्ये सावध राहणे आणि बचतीला प्राधान्य देणे उपयुक्त ठरू शकते. घरगुती जीवनात कुटुंबियाबरोबर संवाद वाढण्याची गरज भासू शकते. काही गैरसमज दूर होऊन वातावरण अधिक सकारात्मक होण्याची शक्यता मानली जाते. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा, नातेवाईकांची भेट किंवा कुटुंबातील सदस्यांच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी संबंधित आणि परस्पर समजूतदारपणा वाढवण्यावर भर दिल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात. तर अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख निर्माण होण्याची किंवा एखाद्या व्यक्तीशी संवाद साधण्याची शक्यता काही पारंपरिक मतांमध्ये सांगितली जाते. परंतु कोणतेही नाते निर्माण करताना घाई न करता वास्तववादी दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे ठरू शकते. तर विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात सातत्य राखण्याचा मानला जातो. नवीन कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळू शकते किंवा स्पर्धा परीक्षा, अभ्यासक्रम किंवा करिअरशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयाबाबत स्पष्टता मिळण्यास मदत होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक तणाव कमी करण्याच्या सवयी उपयुक्त ठरू शकतात. कामाच्या तणावामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे शरीराला पुरेशी विश्रांती देणे महत्त्वाचे आहे आणि व्यक्तींना प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात किंवा कामानिमित्त बाहेर जाण्याची संधी मिळू शकते. तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले असता सकारात्मक विचार, नियमित प्रार्थना, ध्यान आणि आपल्या श्रद्धेनुसार आपली केलेली साधना
यामुळे मनशांती मिळण्यास मदत होऊ शकते, असे अनेक पारंपरिक मतांमध्ये सांगितले आहे. तर मित्रपरिवार आणि सामाजिक संबंधांमध्ये काही सकारात्मक बदल अनुभवायला मिळतात. जुन्या मित्रांशी संपर्क वाढणे किंवा नवीन ओळखीमुळे भविष्यात फायदेशीर ठरणारे संबंध निर्माण होण्याची शक्यता मानली जाते. मात्र अफवा, अनावश्यक वाद किंवा भावनेच्या भरात घेतलेले निर्णय टाळणे अधिक हितावह ठरू शकते. काही तुळा राशीच्या व्यक्तींना दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कामांमध्ये गती मिळण्याचा अनुभव येऊ शकतो, तर काहींना स्वतःच्या क्षमतांवर अधिक विश्वास ठेवून नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा मिळू शकते. या काळात संयम, नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांना विशेष महत्त्व दिल्यास अनेक गोष्टी सुरळीतपणे पार पडू शकतात, असे पारंपरिक ज्योतिषशास्त्रातील काही मतांमध्ये सांगितले आहे. तथापि हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की राशी भविष्य हे ग्रहांच्या स्थितीच्या सांकेतिक आणि पारंपरिक व्याख्यांवर आधारित सामान्य मार्गदर्शन आहे. ते कोणत्याही प्रकारची निश्चित भविष्यवाणी, आर्थिक, वैद्यकीय किंवा कायदेशीर सल्ला नसून प्रत्येक व्यक्तीचा अनुभव आणि त्याची परिस्थिती, प्रयत्न आणि निर्णय विविध वास्तव घटनांवर अवलंबून बदलू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साथ द्या. पुढील भविष्यवाणीसाठी नक्की परत या. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.